पाहुयात पुढची बातमी। अभिनेता चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे। मात्र त्याने अचानक इथून पुढे शिवरायांची भूमिका साकारणार नाही असं जाहीर केलंय। अशी घोषणा त्याने का केली बघूयात या रिपोर्टमधून। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकरनं सोशल मीडियावर मुलाच्या नावावरून झालेल्या ट्रोलिंगमुळे मोठा निर्णय घेतलाय। इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। महाराजांच्या भूमिकेने आतापर्यंत मला खूप प्रेम दिलं, पण जर महाराजांची भूमिका मी केली म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या 11 वर्षाच्या मुलाला या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल तर त्यांची माफी मागून मी तुम्हा सगळ्यांसमोर हे जाहीर करू इच्छितो की इथून पुढे महाराजांची भूमिका करणार। एका मुलाखती दरम्यान आपल्या मुलाचं नाव जहांगीर असं चिन्मयनं जाहीर केलं। त्यावरून चिन्मयसह त्याच्या कुटुंबियांना ट्रोल करण्यात आलंय। ट्रोलिंगला कंटाळून चिन्मयची पत्नी नेहा मांडलेकर यांनीही ट्रोलिंगचे स्क्रीनशॉट शेअर करून सडेतोड उत्तर दिलं होतं। मुलाचं नाव जहांगीर ठेवून आम्ही चूक नाही केली, तो हक्क आम्हाला आहे। हा, पण मला हे कळलं की महाराजांवर, महाराजांच्या शिकवणीवरती कितीही श्रद्धा असली, कितीही प्रेम असलं महाराजांवर, आमच्या घरात महाराजांचे किती तस्विरी असल्या, बोलण्यात महाराजांच्या धाडसाचे किती दाखले आम्ही आमच्या मुलांना देत असलो, ह्या देशात त्या पुरे आहेत। छत्रपतींची भूमिका साकारणार नसल्याचं जाहीर करता चिन्मयचे चाहते नाराज झाले। गौतमी देशपांडे, सरुद गोडबोले, सिद्धार्थ सांदेकर, शिवाली परब, मृण्मयी देशपांडे अशा अनेक कलाकारांनी पोस्ट करून चिन्मयला पाठिंबा दिलाय आणि निर्णय मागे घेण्याचीही विनंती केली आहे। दरम्यान अभिनेता किरण माने याच्या प्रतिक्रियेमुळे यात राजकारणाचा शिरकाव झालाय। ठाकरे गटात असलेल्या किरण मानेंची पोस्ट फेसबुकवर शेअर झाली आहे। याला म्हणतात संविधान धोक्यात येणं। या झुंडीनं तुम्हाला तुमच्या मुलाचं नाव ठेवायचं स्वातंत्र्य ठेवलेलं नाही। जात आणि धर्म या आपल्या खाजगी गोष्टी चव्हाट्यावर आणून समता नष्ट करण्याचे प्रकार सुरू आहेत। ही दोन मूल्य नसतील तर बंधुता निर्माण कशी होणार? बास, एवढं लक्षात ठेवा आणि मतदान करा। हे ट्रोलिंग बिलिंग बंद करणं तुमच्या स्वतःच्या हातात आहे। थंड घ्या। जय शिवराय, जय भीम। याआधी देखील अनेक कलाकारांना अशा प्रकारच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय। कलाकारांच्या खासगी आयुष्यात डोकावताना त्यांचं मूलभूत स्वातंत्र्य हे जपायला हवं, पण मोबाईलची बोटं मेंदूचा ताबा घेतात तेव्हा ट्रोलिंग सारखे प्रकार घडतात। ही संकुचित मानसिकता बदलायची नितांत गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।